कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगतोय, मी काही शिक्षक नाही, मी शिक्षक नाही। शिक्षकांना बंधन आहेत, मुलांना मारायचं नाही, शासनाचा नियम आहे, मुलांना मारायचं नाही, शिक्षा करायची नाही। जरी शिक्षकांना राग आला, शिक्षक मारण्यासाठी पळत जरी आला तर स्वतःला सावरतो। चुकून मारलं तर तुम्ही आईला सांगत जाता, मम्मी मला मारलं, मम्मी लगेच पर्स लावून मेकअप करून आलीच शाळेत, कोणी मारलं। त्यामुळं शिक्षकांना बंधन आहेत, मी शिक्षक नाही। विनाकारण कोणी दंगा केला, ए ए ए नालायक, काय सांगायला लागलोय? काय खायला काय लागलाय रे तो? तोंडात काय आहे तुझ्या? तोंडात काय आहे? काढ बाहेर लवकर, नालायक। तुम्हाला सांगतोय, विनाकारण कोणी दंगा केला, एकमेकाच्या पाठीवर जर कोण झोपलं पडलं, एकमेकाला बोटाने दिवचलं, खाली येऊन एका रपाट्यात चड्डी वली, वली नाही झाली माग बघायचं, पिवळी 100% काय। आणि हा नियम इकडे पण आहे, दोन्हीकडे आहे। त्यामुळे शांत बसायचं, दंगा करायचा नाही। मी खाली उतरल्यानंतर कोणी उठून उभं राहायचं नाही। हे काही झालं, ऊन जरी आलं इकडं, आता शांतपणे उन्हात बसायचं। खूप झाले नखरे, आलं का लक्षात? कोणी दंगा करायचा नाही। तुला सांगतो रे, खाली येऊन तुडवणार, नीट बसायचा, पाठीचा काना ताट, पाणी वगैरे मध्ये कोणी प्यायचं नाही, बॉटल काढायची नाही, समजलं का? सगळ्यांना सांगतोय, तुम्हाला पण नाही। मध्ये शायनिंग मार, पाणी पी, काय करायचं नाही, मरत नाही सा एका तासानं। बहुजनांच्या अंधार अमृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ। स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले। बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे। शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई। कमवाने शिका, कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देऊ कासेची लंगोटे, नाताळाचे माती हानुकाठी। हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला भारत माता की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला श्रीमंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला औ जिजाऊ की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे।
पण या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी आपणास सांगू इच्छितो, किंबहुना आपल्या काळजामध्ये एक आग पेरू इच्छितो. कृतज्ञता आयुष्य जगत असताना कृतज्ञता अतिशय महत्वाची आहे. कृतज्ञताचा अर्थ असा आहे, ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, त्या आईसाठी मी काय केलं, त्या बापासाठी मी काय केलं, या मातीमध्ये मी जन्म घेतला, या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या आऊ जिजाऊचं नाव घेतलं, मी संभाजी राजांचं नाव घेतलं, मी तुकोबा रायांचं नाव घेतलं, गाडगे बाबांचं नाव घेतलं, मी विश्वरत्नांचं नाव घेतलं. आणि या महामानवांची, क्रांतिकारकांची, समाज सुधारकांची कान ज्या वेळेला यांची नावं आमच्या कानावरती येतील, बंधूनो माझ्या लेकरांनो, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. प्रत्येक थेंबामध्ये एक क्रांतीची ज्वाला भडकली पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त चार भिंतीचा स्वतःचा संसार केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेला आहोत. लक्षात घ्या, आमच्या पाठीचा कणा ताट आहे, कारण या महामानवांनी फक्त स्वतःचा संसार केला नाही. मग यांची नावं आमच्या कानावरती आल्यानंतर जयघोष कसा झाला पाहिजे, या राष्ट्राचा जयघोष कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. प्रत्येकाला भगवंतानी, या ब्रह्मांडाने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, या दोन्ही हाताच्या दोन मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार अंतरंगापासून करायचा. कारण हे राष्ट्र माझं आहे, सर्वप्रथम मी एक भारतीय आहे, याची जाणीव अगोदर आम्हाला झाली पाहिजे. लक्षात घ्या. चला, प्रत्येकाने दोन हाताच्या दोन मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायचे. चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. तुम्हाला सुद्धा नियम आहे. तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का मंडप घातलाय, सगळं काय आहे म्हणून आज नवीन वाजवून देत आहे? सगळ्यांच्यासाठी नियम आहे. मगाशी जय जयकार फक्त 4 लेकरांनी केला, बाकीचे सगळे खुर्चीमध्ये आराम होते. नाही नाही, जय जयकार जोरात झाला पाहिजे. आणि आज सांगतोय, या विचार मंचावरून बोलतोय तर बाबांचा आशीर्वाद पाठीमागून मिळतोय. जिभेवर वाचासिद्धी आपल्या. जो कोणी जय जयकार अंतरंगापासून करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. इथं एका तासात त्याचा कार्यक्रम उरकला. मला मिळालेला गुच्छ श्रद्धांजली म्हणून त्याला घालणार आणि पुढच्या कार्यक्रमाला पुण्याला निघून जाणार. उद्या तू दिवस बघत नाहीस, फोटोत नवरा म्हणणार काल होती आज गेले. कसं काय ग बाय. जय जयकार नीट करायचा सगळ्यांनी. चला, एकदम हात धरून गेरे बाबा शूटिंग त्यांचा. हा, जोरात. तो मामाग तुम्ही काय, माझा मेहुणा आहे, सगळ्यांनी मरत नाही जा. एवढ्या जोरात आहे, ही सगळी खुर्चीत बसलेली, एवढ्या जोरात जय जयकार करायचा. मोदळा खुर्चीतनं 2 फूट वर उचलला पाहिजे, दान करून आदायला पाहिजे. आलं का लक्षात? चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला जिजाऊ के. आता असाच जोश येणारा 1 तास अंतरंगापासून, 1 तास अंतरंगापासून तुम्ही माझ्याकडे बघायचं, मी तुझ्याकडे बघायचं. आणि आज आनंदाची गोष्ट काय माहितीये का, इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थीची मुलं नाही आहेत. त्यामुळे मला एवढा आनंद झालेला आहे, आनंद गगनात मावेना झालेला आहे. कारण ही लेकरं एवढी नालायक असतात. महाराष्ट्रातलं सगळं वक्ता यांनी पळवून घालवलेलं आहे. लक्षात घ्या. अर्ध शिक्षक आजारी पडलेले आहेत, कुणाला काय झालेलं आहे. एक शिक्षक तर हगवानीच बसला पहिलीचा. एवढी ती पोरं, हा लय डेंजर. आणि आज ही पोरं माझ्या समोर नाहीत. मला एवढा आनंद झालेला आहे. परवा 5000 मुलं होती, 5000 मुलं. खुर्चीमध्ये उभा होतो, व्याख्यान घेत होतो आणि पहिल्यांदाच दम दिलता शाळेला. 1ली ते 4थीची पोरं आणायची नाहीत. तरी पण एक मॅडम, एवढ्या मॅडम आनंदी होत्या. त्यांनी गपचूप 1लीची पोरं आणली, माझ्या पाठीमागे बसवली. म्हणलं हे पुढे बोलतोय, मागणं याला काय कळतंय. आणि एक 1लीचं पोरग एवढं वांड होतं, हळूहळू रांगत आलं, माझ्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. खुर्चीच्या खाली बसलं आणि खुर्चीतनं पुढे हळूच मान काढते. मला म्हणते, साहेब मागणं पॅन्ट तुमची फाटल्या. पॅन्ट फाटल्या म्हणलं, खुर्चीतनं खाली उडी टाकली. मी उडी टाकली, मागं हात लावून बघितलं. म्हणलं कुठं फाटलं रे. मला म्हणते, कसं फसवलं, थोबाड बोडेन म्हणलं तुझं.
हे लहान मुलं लय अतिशय धोकादायक असतात बघा. बीडला व्याख्यान होतं माझं, बीडला 1:30 वाजता माझं व्याख्यान संपलं, घामानं भिजलो होतो, सगळ्या शिक्षकांचं व्याख्यान होतं आणि एक पोरग खिडकीतनं खाली बसून असं ऐकत होतं. व्याख्यान संपल्या पळत आलं, माझ्याजवळ आलं, मला कसं म्हणतंय, साहेब किती भिजलाय घामानं. लय हसलो म्हणला, लय हसलो, लोळून हसलो खाली म्हणला. आणि आमच्या शिक्षकांना तर किती हसवलं सा, कधीच हसत नाही, नुसतं मारतात आम्हाला, पण आज लय हसले म्हणला, मी लय आनंदी आहे म्हणला. घामानं किती भिजलायचा, तुम्हाला ताक आणू का, ताक आणू का म्हणलं, तोंडाला पाणी सुटलं. म्हणलं कुठं आणणार रे, म्हणलं हे बघा आमचं घर आहे म्हणाला. पळत जातो या घरातनं घेऊन येतो, जा म्हणलं. पोरग पण गेलं पळत ताकाचं गाडगं घेतलं, माझ्याजवळ आलं. हे काळ ताकाचं गाडगं असं भरलेलं होतं, वर फेस होता, माऊलीनं नुसतंच रवीनं उसळलेलं ताक होतं. घेतलं गाडगं, घटा पिलं. आहा, घसा शांत झाला. हे ताकाचं गाडगं त्याच्या हातामध्ये ठेवलं, त्या पोराला म्हणलं किती र चांगला. मला म्हणतोय कशाचा चांगला, माझं टेन्शन गेलं. म्हणलं तुला रे कसलं यावं या टेन्शन, तर मला म्हणतोय सकाळपासून आई म्हणत होती त्या ताकाचं काय तर कर, त्या ताकाचं काय तर कर, त्यात कुत्र्यानं तोंड घातलंय. ते आता जेवढं पोटात गेल तर सगळं बाहेर आलं. एकदा तर पालक मिटिंगला एक आईच्या मांडीवर बसले, 4 वर्षाचं होतं, आणि माझ्याकडे बघायचं आणि मम्मीला म्हणायचं, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय हे माणूस, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय. मी पण मिशेवर ताव मारला आणि एवढा आनंद वाटला. म्हणलं वा, आपल्याला बॉब्स म्हणतंय म्हणजे आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. परत जोरानच बोलायला लागलं, हे बॉब्स हे बॉब्स. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबलं. मी पळत आईजवळ गेलो, म्हणलं भगिनी एवढा सुंदर माझा भाचा आहे, हे मला बॉब्स म्हणतोय म्हणू दे की. अगं मला बॉब्स म्हणतोय याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला ते बॉब्स म्हणतंय. ती म्हणली दादा ग बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिलोन गप शांत बसलो. पण आज आनंद आहे, आज आनंद आहे, आनंद आहे. लक्षात घ्या, कारण का माझ्या समोर लेकरानं तुम्ही आहात आणि आज परिवर्तन, आज प्रबोधन नाही. लक्षात घ्या, आज परिवर्तन. तुम्हाला असं बघितलं, या शाळेच्या भिंती बघितल्या की मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात. लक्षात घ्या पोरांनो, ज्या पद्धतीने आई आम्हाला संस्कार देते, ज्या पद्धतीने बाप आम्हाला संस्कार देतो, ज्या पद्धतीने शिक्षक आम्हाला संस्कार देतात, अगदी त्याच पद्धतीने या शाळेच्या भिंती सुद्धा आम्हाला संस्कार देतात. या शाळेच्या भिंती आमच्याशी बोलतात. लक्षात घ्या, कधी आम्ही कान लावला नाही त्या शाळेच्या भिंतीला, कधी त्या शाळेच्या भिंतींची व्यथा आम्ही ऐकली नाही. पोरांनो, या शाळेच्या 4 भिंती बोलत असतात रे. कधी तर जा त्या शाळेच्या भिंतींना कान लावा आणि त्यांची वेदना ऐका. कारण एक वेदना आहे, प्रचंड वेदना आहे या शाळेच्या भिंतीमध्ये. ती वेदना आहे, आम्हाला वाटतं या शाळेच्या भिंतीने फक्त आम्हाला डॉक्टर दिला, या शाळेच्या भिंतीने आम्हाला फक्त इंजिनियर दिला, या शाळेच्या भिंतीने आम्हाला एक वकील दिला, मोठा उद्योजक दिला. पोरांनो नाही, या शाळेच्या भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिलाय, वकील दिलाय, खराय. पण या शाळेच्या भिंतीने सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलाय. लक्षात घ्या, चारित्र्यवान माणूस. जो चारित्र्यवान माणूस 21व्या शतकामध्ये कुठं तर आम्ही पाय धुळीला गेलेला आहे, कुठं तर आम्ही त्याला तुडवत आहे. प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नसला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नसला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये एखादा उद्योजक नसला तरी चालेल, पण या राष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस अगोदर पाहिजे. लक्षात घ्या, आणि या माणसाची निर्मिती या शाळेतून होते, आमच्या भारतीय संस्कृतीतून आणि आमच्या भारतीय शिक्षण पद्धतीतून होते. पण 21व्या शतकामध्ये आम्ही विसरत चाललेलो आहे. आणि म्हणूनच ती आग तुमच्यामध्ये पेटवण्यासाठी आज वसंत हंकारे तुमच्या समोर उभा आहे. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. गर्दी खूप आहे, पण त्या गर्दीमध्ये कुठं तर माणूस हरवलेला आहे, माणूस हरवलेला आहे. लेकरांनो, असं बसलं ना तुमच्या समोर, मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात. अरे वाह, काय ते दिवस होते. मला माझे सूर्यवंशी सर आठवतात. अरे इयत्ता 6वीला माझे ढोले सर मला आठवतात. माझे वर्ग शिक्षक, आहा, मराठी विषय शिकवायचे.
तुम्हाला वाटत असेल वसंत हंकारे आज महाराष्ट्रात किती व्याख्यानं घेतात, महाराष्ट्रच नाही तर भारतभर किती व्याख्यानं घेतात, त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे म्हणे. पण लेकरांनो खरं सांगतो, अरे सामान्य मुलासारखाच मी होतो, किंबहुना इयत्ता तिसरीला 2 वेळ नापास होतो, 2 वेळ नापास होतो. तिसऱ्या वेळेला नापास झालो. शिक्षक म्हणले याला पुढे ढकललेलं बरं, नाहीतर लोकांना वाटेल आपल्यालाच काही येत नाही, म्हणून 2 वेळ नापास हक्काने झालो. तिसऱ्या वेळी हक्काने झालो, पण पुढे ढकललं. 6वी पर्यंत कसं तर मला ओढत आणलेलं होतं. आणि पण 6वीला मी नेहमी वर्गात पहिला बेंच आपण कधीच सोडला नाही. येत तर काहीच नव्हतं, पण पहिल्या बेंचवरून आपण हालत नव्हतो. डोले सर वर्गात आले की मला म्हणायचं, वशा कधी तर माग बसत जा, तुला बघितलं की दिवसभर काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी, तुझा चेहराच असायला का, कधी तर माग बसत जा. म्हणलं सर काय नाही आलं तरी चालतंय सर, पण मी माग बसणार नाही. मग सर यायचे, मला धरायचे, एक रपाटा घालायचे आणि मला म्हणायचे, वशा तुझ्यामुळं माझ्या मराठीचा निकाल 100% लागत नाही. उद्या घटक चाचणी आहे, पहिला पेपर मराठीचा आहे, 20 मार्काचा पेपर आहे. आणि जर वशा तू जर पेपर कोरा सोडलास, मेलास म्हणलं की माझं काळीज धडधडायचं. कारण खरंच आहे, त्या काळात आम्हाला शिक्षक एवढं मारत होतं, वली होईपर्यंत नाही तर पिवळी होईपर्यंत. आणि मारलं की आम्ही घरी सांगत नव्हतो आमच्या बाला, शाळेत आम्हाला मारलं. बा बोलवून घ्यायचा आणि म्हणायचा इकडे ये, शाळेत तुला गुरुजीनं मारलं याचा अर्थ असा आहे तू काय तर केलेला असणार. वडील त्याच्या डबल हाणायचा, त्यामुळे आम्ही घरात जाऊन सांगत नव्हतो आम्हाला शाळेत मारलं. मग माझ्या मनामध्ये भीती, उद्या तर मराठीचा पेपर आहे, सरांनी तर सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही. रात्रभर विचार केला, एकच डोक्यात होतं, पेपर कोरा सोडायचा नाही. वर्गात जाऊन बसलो. 11 वाजता बेल झाले, सगळ्यांच्या हातामध्ये पेपर आलं, प्रश्नपत्रिका, त्यातच उत्तर लिहायचं. कोरे प्रश्न, त्याच्या खाली 2-3 ओळी सोडलेल्या असायच्या, त्यातच उत्तर लिहायचं. पेपर हातात आला, डोक्यात एकच, ढोले सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही, नाहीतर मेलास. पेन काढला, संस्थेच्या नावाच्या वरती जी जागा कोरी असते तिथनं पेपर लिहायला सुरुवात केली. म्हणलं पेपर कोरा सोडायचा नाही. पेपर पाटपोट निळा 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 करून टाकला. डोले सर 2 वेळ चक्कर येऊन पडलं, वशा एवढं लिहायला काय लागलंय. पण एवढा चेहऱ्यावर असा भाव आणत होतो आणि पेपर लिहायचं, काय लिहित होतं माझ्या बाला पण माहित नव्हतं. पेपर निळा निळा केला. 20 पैकी मार्क पडली मला 2 मार्क कुठं पडली, जोड्या लावा. इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, रेषा मारल्या, चुकून 2 जोड्या लागल्या आणि मार्क पडली 2. आणि आमच्या वर्गात एक मुलगी होती सुजाता शिंदे नावाची, लय हुशार, एवढी हुशार, तिला मार्क पडली 20 पैकी 18. सरांनी हातात घेतली छडी आणि तिला छडी मारत म्हणतात, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलेस. त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला कळालं, मार्क कमी असली तर चालतात पण आत्मविश्वास बुलंद पाहिजे. ज्या लेकराजवळ आत्मविश्वास त्याने यशाचा झेंडा गाडला आयुष्यामध्ये, म्हणून समजा इयत्ता 6वीत कळाला आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचा झेंडा गाडू शकतो. मग दुसऱ्या दिवशी सर सगळं पेपर तपासून घेऊन आलं. आणि असाच जानेवारी महिना होता, ऊन सुरू झालेलं होतं, आम्हाला गरम होत होतं, पत्र्याची शाळा, वरती पत्रा होता, घामानं आम्ही भिजत होतो. आणि सर स्वेटर घालून आले आणि वर आणि मफलर बांधून आले. सराकडे मी बघितलं, म्हणलं सर आजारी पडला का. सर मला म्हणतोय, वशा तुझा पेपर बरा, तुला 2 मार्क तर पडल्यात, पण त्या सध्याचा पेपर तपासत होतो, जी थंडी भरून आल्या अजून काही गेली नाही. देसाई डॉक्टरकडे गेलो, 2 इंजेक्शन इकडे केली, 2 इकडे केली, ताप काय माझा जाईना. डॉक्टर म्हणाला काय बाहेरचं खाल्लंय. मी डॉक्टरला म्हणलं खाऊन ताप आला नाही डॉक्टर, सध्याचा पेपर तपासून ताप आलाय. सध्यानं पेपरात काय लिहिलं हे देसाई डॉक्टरला मी सांगितलं, तेव्हापासून देसाई डॉक्टर आजारी पडले. म्हणले एवढं खतरनाक सध्यानं लिहिलं. तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आला होता. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आणि वाक्यप्रचार होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. आता आपल्याला माहित आहे रसा तळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे, अस्तित्व संपणे. पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं आजपर्यंत कोणतंच विश्वविद्यापीठ त्याचं विश्लेषण करू शकलं नाही. आणि सदानं लिहिलं रसा तळाला जाणे म्हणजे काय. सदा लिहितो रसा तळाला जाणे म्हणजे मटणवरती येणे.
अशा अवस्थेतून आम्ही इथपर्यंत आलो, पण आज तुमच्या समोर उभा आहे का? आत्मविश्वास आणि आत्मप्रतिमा. ज्या वेळेला स्वतःची ओळख आपल्याला होते त्या वेळेला खऱ्या अर्थानं माणूस घडतो, लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या लेकीनं हे आज आलोय ना तुमच्यामध्ये माणूस पेरण्यासाठी, तर अगोदर तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. ज्या वेळेला आम्हाला आमची ओळख होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं अंतरंगामधला माणूस जागा होतो. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे तो माणूस शोधण्यासाठी आलोय आणि त्यासाठी अगोदर मला तुझी ओळख तयार करून द्यावी लागेल. हे बघ माझ्या लेकी, हे 9 महिने 9 दिवस आईने तुला उदरामध्ये ठेवलं बघ, तुझी ओळख तयार करून देतो. हे माझ्या लेकरा, त्यानंतर तुला तुझी ओळख तयार करून देतो आणि ही ओळख आजपासून आयुष्यभर विसरायची नाही, लक्षात घे पोरे. 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलं बघ. 9 महिने 9 दिवसानंतर तुझा जन्म झाला. तुझा जन्म होत असताना असंख्य वेदना ती सहन करत होते आणि असंख्य वेदना सहन करत असताना तिने तुला जन्म दिला. त्या क्षणाला तू तिच्या हातावरती आलीस बघ. हे पळत 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 तुझी आजी जवळ आली. हे नात झाली आणि त्या क्षणाला आईनं तुझ्या गालाचा पापा घेतला. असंख्य वेदना सहन करून तिनं तुझ्या गालाचा पापा घेतला. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते, कारण पोरे तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलं होतं, लक्षात घे. तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण आलं होतं. तुझ्या जन्मामुळे एक बाप घरामध्ये जन्माला आला होता. तुझ्या जन्मामुळे एक आजी आणि आजोबा जन्माला आला होता. घरामध्ये आनंद होता बघ. तुला एक नाव दिलं बघ. तुझ्या नावापुढे तुझ्या बापाचं नाव लागलं बघ. हे तुझ्या नावापुढे तुझ्या बापाचं नाव लागलं आणि बापाच्या नावापुढे तुझ्या खानदानाचं नाव लागलं आणि ही ओळख घेऊन माझ्या पोरी तू फिरू लागलीस. पण हे लक्षात घे, याच्याही पलीकडे तुझी एक ओळख आहे, जी ओळख आम्ही 21व्या शतकामध्ये विसरत चाललेलो आहे. आणि ती ओळख तयार करून देण्यासाठी हे पोरी मी आज इथं आलोय बघ. आणि म्हणून तुला सांगतोय, येणाऱ्या एका तासामध्ये मी तुला तुझी ओळख करून देतो. पोरे तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती आला होता बघ. हे नावानी फक्त आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही, तर कर्तृत्वाने आपण स्वतःला सिद्ध करतो. आणि ज्या वेळेला कर्तृत्वाने आपण स्वतःला सिद्ध करतो त्यावेळेला हे विश्व आपल्याला सलाम करतं, लक्षात घे. पोरी तुझी खऱ्या अर्थानं ओळख तयार होते. म्हणून तुला सांगतोय बघ, तू कोण आहेस. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती आला बघ. हे पोरे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. हे छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. हे आणि त्यावेळेला 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, हे पोरी एक रणचंडिका उठली बघ. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. ही तुझी खरी ओळख आहे पोरी. आजपासून या क्षणाला तुझी ओळख विसरू नको पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कोणीही यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला भर रस्त्यावरती सोडून द्यावं, तुला तुझ्या आई वडिलांच्या तोंडावर थुंकायला लावावं आणि तुला घेऊन रातोरात निघून जावं. पोरी एवढी स्वस्त नाहीस बघ. कोणी यावं तुझ्या शरीराचे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, तुला फ्रीज मध्ये भरून तुझे तुकडे ठेवावे. एवढी स्वस्त तू नाही ग. तू रणचंडिका आहे, तू आदिशक्ती आहे, तू जगदंबा आहे, तू या राष्ट्राची शान अभिमान आहे, या राष्ट्राची संस्कृती म्हणजे पोरी तू आहेस बघ. आणि तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरे. हे आजपासून या क्षणापासून तू तुझी ओळख विसरायची नाहीस पोरी. हे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. या क्षणापासून लक्षात ठेव, तुझा बाप म्हणजे वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी. तू एक वाघीण आहेस, लक्षात घे. तू एक वाघीण आहेस आणि वाघीण कधीच आपलं चारित्र्य विकत नाही, लक्षात घे. वाघीण डरकाळी फोडते, गर्जना करते. हे पोरी हे वाघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे ऐक पोरे,
पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं आणि अंगावरती एक लुगडं. पिशवीमध्ये एक लुगडं आणि अंगावरती एक लुगडं, एवढीच तिची संपत्ती होती. समाजाला मान्य नव्हतं एखाद्या स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं आणि समाज प्रबोधन करायचं, परिवर्तन करायचं. समाजाला मान्य नव्हतं बघ. मग तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. तरी सुद्धा ती माऊली चालत राहिली बघ. तरी सुद्धा ती माऊली चालत राहिली बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जायची, एका पडक्या वाड्यामध्ये जायची, एका पडक्या वाड्यामध्ये जायची. आणि पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर लक्षात घे पोरे, पडक्या वाड्यामध्ये जायची. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर, पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर लक्षात घे, अंगावरचं लुगडं शेणाने आणि चिखलाने माखलेलं अंगावरचं लुगडं दूर करायचे आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायचे, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायचे. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री शिकवायची. म्हणून आज या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या. पाठीचा कानात ताट ठेवून, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या माझ्या सावित्री आई लढू लागल्या. पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. ही तुझी खरी ओळख आहे पोरी. पोरी, आणि ही ओळख विसरायची नाही. तुझा बाप म्हणजे वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय, याची जाणीव तुला पाहिजे बघ. आणि त्यासाठी मी आलोय. पोरा, तुला तुझी ओळख करून देतो रे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. लक्षात घे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. लक्षात घे, बाप बाप असतो, बाप बाप असतो, याची जाणीव तुला करून देणार आहे पोरा. पोरा, हे बघ, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. नीट ऐकायचं, तुम्ही कोण आहात? फक्त तुम्हाला 99% मार्क्स पडले, 95% मार्क्स पडले म्हणजे तुमचं आयुष्य कधीच घडणार नाही. लक्षात घ्या, मार्कांचा ढिगारा जेवढा उंच आहे त्याच्यापेक्षा किती तर पटीनं संस्कारांचा ढिगारा उंच पाहिजे. लक्षात घ्या, ज्याच्या जवळ संस्कार असतात तो प्रत्येक संकटाला छड्डू ठोकून पायाखाली घेतो आणि यशाच्या शिखरावरती चढतो. आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, हे बघ, तू कोण आहेस याची ओळख तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ. हे बघ पोरा, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला पोरा, पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला आणि सुट्टीला आलेला प्रत्येक जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला प्रत्येक जवान युद्धभूमीकडे धावू लागला. आणि एक जवान युद्धभूमीकडे धावत होता. त्याची आई त्याच्या समोर आली. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपल्या लेकराला मिठी मारत, आपल्या लेकराला मिठी मारत ती माऊली म्हणते, बेटे मुझे मालूम है, बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा बेटे, जंग शुरू हो गई है, मुझे मालूम है तुम्हें जाना होगा बेटे, जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, तुम्हें तो जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना बेटे, जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना बेटे, तुम जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठी मारतो. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठी मारताना आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पुसत म्हणतं, माँ जरूर वापस आऊंगा, माँ घर जरूर वापस आऊंगा, एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. हे पोरांनो, कारगिल युद्धामधलं दुसरं बलिदान, कारगिल युद्धामधलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा, कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस बघ. तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ पोरा. इतिहासाच्या पानावरची ओळख तुला तयार करून देतो बघ पोरा. पोरा, हे बघ, 12 वर्षाचं पोरग, ऐक रे, तुझं वय 12 आहे, तुझं वय 13 आहे, तुझं वय 15 आहे, तुझं वय 18 आहे. ऐक, 12 वर्षाचं पोरग, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये
पडलेला असतो त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं आणि रक्ताने माखलेली माती, मोठभर माती हातामध्ये घेतं. रक्ताने माखलेली मोठभर माती हातामध्ये घेतं आणि पळत पळत घरी येतं. आई समोर येतं. त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में बेटे, क्या है तेरे मुट्ठी में. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला हातातली माती दाखवत म्हणतं, माँ मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ, मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. आणि पोरा तो भगतसिंग म्हणजे तू आहेस, लक्षात घे. ही तुझी खरी ओळख आहे पोरा. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. आई म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं, बाप म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि पोरा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. बघ मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या. दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. पोरानो ऐका रे, तुम्ही कोण आहात, तुमच्या अंतरंगामध्ये रक्त कोणाचं आहे. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या. दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है. जो तमन्ना दिल से निकली, फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल्ला. पोरानो फाशी झालेली असते, इंग्रजांनी फाशीची शिक्षा ठोठावलेली असते. फासाच्या तख्ताकडे माझा रामप्रसाद बिस्मिल्ला निघालेला असतो. शेवटचा क्षण आयुष्यातला असतो. आणि त्यावेळेला त्यांची आई समोर येते. पोरांनो ऐका, तुम्हाला जन्म कोणी दिलाय, एका वाघिणीने दिला आहे. पोरांनो शेवटच्या क्षणी रामप्रसाद बिस्मिल्ला यांची आई त्यांच्या समोर येते. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी बघून रामप्रसाद बिस्मिल्ला यांची आई म्हणते, बेटे तेरे आंखों में आंसू क्यों बेटे, तेरे आंखों में आंसू क्यों. इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसीलिए तेरे आंखों में आंसू है बेटे. बेटे शेर कभी रोता नहीं बेटे, शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. बेटे इस वतन के लिए हंसते हंसते फांसी के तख्त पर लटक जाना बेटे, फांसी के तख्त पर लटक जाना. पोरानो मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. आणि तो रामप्रसाद बिस्मिल्ला म्हणजे तू आहेस पोरा. तो रामप्रसाद बिस्मिल्ला म्हणजे तू आहेस, लक्षात घे. ही तुझी खरी ओळख आहे पोरी. हे तुझी खरी ओळख आहे. या शाळेच्या 4 भिंतीने हेच काम केलं ग. तुझ्या अंतरंगामधली असलेली शक्ती, याची ओळख तुला अगोदर करून दिली बघ. पोरा तुला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तुझ्या अंतरंगामधली शक्ती याची जाणीव तुला अगोदर झाली पाहिजे. मग आहोत का आपण तसं. तुला मी आऊ जिजाऊ म्हणतो, तुला मी संभाजी राजा म्हणतो. आहोत का आपण तसं. हे मरगळलेलं संभाजी राजा हे असं थोबाड फोडायला पाहिजे का. 1 तास तुम्ही असं पाठीचा कणात ताट ठेवून बसू शकत नाही रे. कशाला त्या खांबाला टेकलायच रे, म्हातारडं झालंयच काय होय. एवढी वाण. आणि हे पालक लोक त्याच्यापेक्षा होय. का ग तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन आला नाही आज. का घेऊन आला नाही. 1-2 घेऊन आले, 2-4 आलेत, बाकीचे कुठे आहेत. आणि या शाळांना पण मी किती वेळ सांगतोय, तुम्ही असा निरोप कधीच पाठवत जाऊ नका. चुकीची जाहिरात करताय तुम्ही. वसंत हंकारे येणार आहेत आणि पालकांनो या, त्यांचं अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. कोण ढेकळं मला बघा येतंय. चुकीची ऍड करताय तुम्ही. असं करायचं नाही. पुढच्या वर्षी जरा जाहिरात करण्याची पद्धत बदला. पुढच्या वर्षी जाहिरात कशी करायची.
प्रिय पालक, आपण आहात म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आम्हास कोण काळा कुत्रा विचारितो. आपलं नवसाचं कार्ट आमच्या शाळेमध्ये आपण पाठवता, त्यामुळे आमची शाळा गजबजते म्हणून आम्ही आहोत. म्हणून आपल्या सेवेसाठी सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवलेला आहे आणि बरोबर गौतमी ताई येणार आहेत आणि चैत्राली राजे यांच्या लावणीचा ठुमका बघण्यासाठी आपण शाळेच्या प्रांगणामध्ये यावे. एक जाहिरात काढायची मॅडम, अखंड ग्राउंड भरतय बघा, अखंड ग्राउंड भरलं की मला पुढे उभं करायचं. पालक म्हणतात किधर आहे सुरेखा पुणेकर, मै म्हणतोय मैच नाचतय, महेश सुरेखा पुणेकर, हा मैच चैत्राली राजे, असा मैच आहे तुम. हे पालक लय नालायक बघा, लय शिव्या घाल तुम्ही या पालकांना. शिक्षकांनी जरा मारलं की लगेच येतात मेकअप करून, आमची ओळख, आम्ही शाळेच्या अध्यक्षाची ओळख आहे, थोबाड फोडायला पाहिजे. हा अर्धी पोरं शाळेनं बात केली, नाही तर अर्धी पोरं पालकांनी बात केली. हा होय का, काय का, कुठं आहेत पालक? पुढच्या वर्षी असंच त्यांना घेऊन येणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला काय सांगतोय ऐका, काय सांगतोय, संस्कार. संस्कारांचं बीज काय असतंय? फक्त हसत जायचं नाही, हसून जायचं नाही, लक्षात घ्या. आज तुमच्या अंतरंगाला थोडीशी आग लागली पाहिजे आणि त्यासाठी मी आलोय. ओळख करून दिले तुला, तू कोण आहेस पोरा, तू कोण आहेस याची तुला ओळख करून दिले, लक्षात घे. आहे का आम्ही त्या ताकदीच आहे का? हा उठल्या 200 जोर मारतोय आम्ही? नाही मारत. 100 जोर मारतोय आम्ही? नाही मारत. धावायला जातोय आम्ही? नाही जात. घामानं भिजतोय आम्ही? नाही भिजत. आम्ही सकाळी उठलं की संडासात मोबाईल घेऊन बसतो. ऐक नालायक, संडासात मोबाईल घेऊन बसतो, तिथून मित्राला पाठवतो शुभ सकाळ. संडासात, संडासात शुभ सकाळ. काय चंदन खाऊन झोपतेस? रे संडासातल्या का 10 बादल्या पाणी ओतल्याशिवाय तिथला वास जात नाही, तू शुभ सकाळ. हा हे वास्तव आहे, वास्तव. रोज हजारो लेकरांच्या नजरेत नजर आहे, ह्याची रेंज का कटते रे? रोज हजारो लेकरांच्या नजरेत नजर घालून बोलतोय मी, होय. संडासात बसून शुभ सकाळ पाठवतोय, ज्याला पाठवतोय ती त्याच लायकीचं, ती दुसऱ्या संडासात कुठेतरी असते. हॅलो ते दुसऱ्या संडासात असते आणि ते तिथनं म्हणते मित्राचा मेसेज आला शुभ सकाळ, ते पण पाठवतय शुभ सकाळ आणि खाली लिहितय काय करतोयस. आता हे कशाला सांगतोय काय करतोय? हे लिहितोय नाश्ता चाललाय. कुठं हे आवला दे, हा करतोय ते खातं का रे तू? हा हे सगळं गडबडलं ना, गणित गडबडलं. फक्त 99% मार्क्स पडून उपयोग नाही. 4थीच्या पोराला मी विचारतोय किती टक्के मार्क पडले? काय मला 97% मार्क पडले. कुत्र मागं लागलं तर पळत जात आहे, मामी कुत्र काय जाळायचं 97%? पेटवायचंय, आग लावायची. अरे आमच्या वेळेला कुत्र मागं लागत होतं तर दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्र दिसत नव्हतं, त्याला पोत्यात घालून त्याचा बाजार दुसऱ्या गावात सोडून मोकळ. आणि जरा कुत्र लागला मम्मी त्याच्यावरची चावलं काय, माझा एकुलता एक काय, मार त्याच्या आईला. खलास वाटोळ झालंय पोरानं तुमचं. तुम्हाला नुसतं मार्कांचं ढीग रचलं, तुमच्यातला माणूस जागा करू शकला नाही तुमचा पालक कोणीच, लक्षात घ्या. आणि शासनाने बंधनं घातले त्या माझ्या शिक्षकांना मारायचं नाही म्हणत. तुम्हाला मला शिक्षक केला पाहिजे, रोज 10-50 मुतवले असते हागावले असते, हा रपा रफ. अरे आणि तुमच्या आईला सांगितलं का नाही शिक्षकांनी, तुमचा गाण्या जरा वांडपणा करतोय शाळेत, या जरा लक्ष द्या तुमच्या गाण्याकडं, तुमचा गाण्या लय वांड आहे. तर लगेच तुमचे इकडे बघे, नीट बघ इकडं. हा 10,000 पोरं गप बसवतो एका वेळेला तुडवी नेऊन. काय पालकाला सांगितलं तुमचा गाण्या, तर आई कशी म्हणते आमचा गाण्या तसा नाही, आमचा गाण्या नवसाचा आहे. बाई तुझ्या गाण्यानं तर अर्ध आहे आणि गाण्याची अंडरपॅन्ट खाली जाते. गाण्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय, गाण्या म्हणतोय ती बाजी आहे. हा
ए नालायक हो, काय चाललंय रे? गाण्या एकदा हागाय बसला होता, कुत्र मागं लागले न धुताच गाण्या पळाला. हा, तिला प्रपोज करताना गाण्या काय म्हणतोय? तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन. शाळेच्या मागं पेरवाचं झाड आहे, त्याच्याचं पिरू काढा येत नाही नालायकाला. आणि तू तर लय नालायक, चिंगी तर त्याच्यावरची नालायक निघाल्या. हा है ग चिंगे? घरातली लाईट गेली रात्री की वर चादर आतनं मोबाईल सुरू. हे जा आई जागे, हा माझं सोनं माझं पिल्लू. ए कशामुळे झालं? या 21व्या शतकामुळे झालं. ऐकून घ्यायचं नीट, काय सांगतोय? फक्त हसून नाही जायचं. काळजामध्ये तुझ्या आग पेरतो बघ. ए पोरा, तू कोण आहेस याची जाणीव तुला करून दिलेली आहे बघ. हे बघ, 21वं शतक आमच्या हातामध्ये आलं बघ. आणि काय झालं? या विज्ञान युगामध्ये आम्ही आमची ओळख विसरलो बघ. या विज्ञान युगामध्ये आम्ही आमची ओळख विसरलो. पोरानं, ए आमच्या हातामध्ये मोबाईल आला रे लेकरानं. आमच्या हातामध्ये मोबाईल आला आणि मोबाईल आल्यानंतर लक्षात घ्या, विज्ञान युगामध्ये आम्ही जगू लागलो. विज्ञान युगामध्ये आम्ही जगू लागलो. पोरांनो, 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय एका मिनिटामध्ये आम्हाला कळतं रे पोरा. 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय एका मिनिटामध्ये आम्हाला कळतं. मुंबईमध्ये आज काय चाललंय एका मिनिटामध्ये आम्हाला कळतं. पोरा, संवाद अखंड जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं रे पोरानो. अखंड जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण पोरा, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. आणि तो 102 ताप अंगावर काढत सकाळी उठून तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आज आम्ही विसरत चाललेलो आहे पोरानो. ही आई मात्र आज आम्ही विसरत चाललेलो आहे. 102 ताप असतो त्या माऊलीला. 102 ताप असतो त्या माऊलीला. तरी सुद्धा ती माऊली अंतरुणावरून उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतोस पोरा. तिच्या डोळ्यासमोर तू येतोस. जर आज मी अंतरुणावरती पडून राहिले, जर आज मी अंतरुणावरती पडून राहिले, तर माझं पोरग दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. म्हणून ती माऊली उठते आणि सकाळ सकाळी तुम्हाला डबा करून देते. ती आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चाललाय. काल रात्री माझ्या बापाची कंबर दुखत होती. काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता. काल रात्री माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावर गेला. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललेलो आहे पोरानो. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललेलो आहे. अखंड जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आम्हाला माहिती आहे. कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे आम्हाला माहिती आहे. इंडियन टीम्सने किती रना काढल्या, मुंबई टीम्सने किती रना काढल्या हे आम्हाला. माझा बाप उन्हामध्ये माझ्यासाठी तापला, पावसामध्ये माझ्यासाठी भिजला, थंडीमध्ये माझ्यासाठी कुडकुडला. माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला. माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला. हा बाप मात्र या 21व्या शतकामध्ये पोरानं तुम्ही आम्ही कुठंतरी विसरत चाललो. अखंड जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. पण ज्या आई बापानं आम्हाला जग दाखवलं, ज्या आई बापानं आम्हाला जग दाखवलं, ज्या आई बापानं आम्हाला जग दाखवलं, तो आई बाप मात्र आम्ही विसरत चाललो पोरानो. तो आई बाप मात्र आम्ही विसरत चाललो. पोरी, तुला सांगतो बघ, एका मिनिटामध्ये तुला सांगतो बघ पोरी, एका मिनिटामध्ये सांगतोय. हे बघ पोरी, एक काम करायचं, आज घरी जायचं बघ पोरी, आज घरी जायचं बघ पोरी. पोरी, आणि एक काम करायचं, मी तुला सांगतो बघ पोरी. हे बघ, आज घरी जायचं आणि एक काम करायचं पोरी. हे बघ, तू 10वीला आहे ना, तू 12वीला आहे ना. हे बघ, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आज सांगतो बघ तुला, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. नापास जरी झालीस तरी चालेल पोरी. हे बघ, 12वीला एखादा विषय गेला, नापास झालीस तर पळत पळत जा पोरी, पळत पळत जा पोरी. बापाजवळ जा आणि बापाला सांग, पप्पा विषय गेला माझा, पप्पा खूप अभ्यास केला होता, नापास झाले पप्पा. तेव्हा तुझा बाप काय म्हणेल तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. तेव्हा तुझा बाप काय म्हणेल तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. तुझा बाप तुला जवळ घेईल, तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसेल आणि तुझा बाप तुला म्हणेल, पोरी गेला एखादा विषय तरी 72 पोरी, गेला एखादा विषय तरी 72. तुझा बाप पाहे ना, तुझ्या गेला एक तरी 72 पोरी.
बाप आहे ना तुझ्या पाठीशी पोरी. ए पोरी पुन्हा अभ्यास कर, पुन्हा अभ्यास कर. ए पोरी पुन्हा परीक्षा दे. एखादा गुंठा जागा विकावा लागला तरी चालेल पोरी, पुन्हा कर्ज काढावं लागलं तरी चालेल पोरी, पण मी तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही पोरी. मी तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही पोरी. बघ तुझा बाप तुला जवळ घेऊन तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पोरांनो मी तुम्हाला सांगतो पोरांनो, हे बघ एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील. ऐका, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील. एक वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल. एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील. एक वेळ 12वीला तू नापास झालीस तरी चालेल. नाही डॉक्टर तू झालास तरी चालेल पोरा, नाही इंजिनियर तू झालास तरी चालेल पोरा, नाही वकील झालास तरी चालेल पोरा. आणि अगदी शेवटचं सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा. आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको पोरी ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. बघ आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी याला अध्यात्म आहे बघ. एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो, एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो. हे बघ मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरीनो. पोरानो मेल्यानंतर बापाला जाळतात. चोख मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे, तर मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, तर मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बाप घरात मरत असतो. लक्षात घ्या, रोज बापाची चिता आपण रचत असतो आणि आपल्या हातानं बापाच्या चितेला आपण अग्नी देत असतो. आपल्यामुळे जिवंतपणी रोज बाप मरत असतो. म्हणून आज बाबांच्या 14व्या ह्या स्मृती दिनानिमित्त मी सांगतोय पोरांनो, आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरा बापाच्या उंची एवढी उंची होते त्यावेळेला मित्रांचे वाढदिवस साजरे करत रस्त्यावरून फिरत असतोस. रात्रीच्या 12 वाजता मित्रांचे वाढदिवस साजरे करतोस. लक्षात घे, तुझ्या तोंडाला बिअरचा वास येतो, हातामध्ये तुझ्या सिगारेट येत. पोरा पोरींची छेड काढत जेव्हा रस्त्यानं तू फिरत असतोस तेव्हा तुझा बाप तुला काय बोलत नाही, पण घरी पळत पळत जातून तुझ्या आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतो. यासाठी का पोराला मी जन्माला घातलं होतं, यासाठी का पोराला मी जन्माला घातलं होतं. पोरानो 2 तासात जी नशा उतरते ती नशा कधीच करायची नाही. लक्षात ठेवा, नशा करायची तर कर्तृत्वाची नशा, संभाजी राजांच्या सारखी नशा करायची. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. शत्रु विचारतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, हमारे चरणों में रख. त्यावेळेला संभाजी राजे म्हणतात माझ्या बापानं मला शिकवलंय मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तरी स्वाभिमान कधी विकायचा नाही, स्वाभिमान कधी विकायचा नाही. माझ्या बापानं मला शिकवलंय. आज मृत्यूच्या दारात मी उभा आहे. माझ्या शरीराचे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र कदापि झुकणार नाही. पोरांनो बलिदानाच्या दरवाजामध्ये संभाजीराजांचे डोळे काढले, शरीराचे तुकडे केले, पण हा शिवपुत्र झुकला नाही, कारण त्याला त्यांचा बाप कळाला होता. पोरांनो म्हणून तुम्हाला सांगतोय नशा करायची तर संभाजी राजांच्या सारखी कर्तृत्वाची नशा करायची. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखी कर्तृत्वाची नशा करायची. पोरीनो आज एक काम करायचं बघ, तुला मी सांगतोय बघ, रोजच घरी जातेस ना, ऐक, रोजच घरी जातेस आणि घरी गेल्यानंतर दप्तर ठेवल्या ठेवल्या तुझ्या आईला तू म्हणतेस, रोजच घरी जातेस आणि दप्तर ठेवल्या ठेवल्या तू तुझ्या आईला म्हणतेस आई भूक लागली मला काहीतरी खायला दे.
हे पोरा, आज आलोय बघ तुझ्या अंतरंगामधला माणूस जागा करायला. हे बघ, आज घरी जायचं पोरा, आज घरी जायचं आणि आईला एक प्रश्न विचारायचा. विचारून बघा. मी सांगतोय, बाप तिथं लपलाय. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, कळतंय मला. सकाळी खूप लवकर तुम्ही इथं बसलेला आहात, पण सांगणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. आज घरी जायचं ना आपल्या आईला एक प्रश्न विचारायचा. आई, मी आता 15 वर्षाची आहे. आई, जेव्हा मी 2 वर्षाची होते, आई जेव्हा मी 2 वर्षाची होते ना आई, तेव्हा हे आई तू महिन्यातून 4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतेस. आई, माझा हात पकडून माझ्या आजी आजोबांना भेटवण्यासाठी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस. आई, तू तुझ्या आईला भेटायला, तुझ्या बापाला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतेस. आई, आई मी आता मोठी झाली. आई, मी आता 10वीला गेले. मी आता 15 वर्षाची झाली. आई, आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का ग आई? हे पोरीनो, हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुमच्या आईला विचारा. तुमची आई तुमच्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही, कारण या प्रश्नामध्ये लपलाय बाप. हे तुझी आई हंबरडा फोडेल, डोळ्यातलं पाणी पुसेल आणि तुला म्हणेल, खराय पोरी, हे पोरी खराय. 15 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. 15 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं घर बघायला मी जात होते. तुझा हात पकडत होते, तुझ्या आजीला भेटवायला, तुझ्या आजोबांना भेटवायला, तुझ्या मामाला भेटवायला, माहेरचं माझं घर, तुझ्या आजोबाचं घर बघायला तुला महिन्यातून 4 वेळेला आई. ए पोरी, तुला महिन्यातून 4 वेळेला मी घेऊन जात होते, पण आता वर्षातून मी एकदा सुद्धा जात नाही. कारण जेव्हा 15 वर्षापूर्वी मी माहेरी जायचे, जसं घर जवळ यायचं मी एसटी मधून उतरायचे आणि घराच्या दिशेने जेव्हा झपझप पावलं उचलायचे, जेव्हा घर जवळ यायचं तेव्हा माझी पावलं हरणासारखी मी उचलत होते आणि घराच्या अगोदर माझ्या नजरेमध्ये मला घराचं अंगण अगोदर दिसत होतं. घराचं अंगण अगोदर मला दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. पुरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं आणि मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण जेव्हा शाळेतून जात होती ना पोरी घरी, तेव्हा बापाचं चप्पल अंगणात दिसलं की पळत पळत घरात जात होते. आबा, मला उद्या शाळेत हे पाहिजे, आबा मला शाळेत ते पाहिजे. लग्नानंतर सासरी आले आणि लग्नानंतर जेव्हा माहेरी जात होते तेव्हा अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा म्हणून हाक दिली की जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप, जेवणाच्या ताटावर बसलेला माझा बाप पळत 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 यायचा, पळत पळत यायचा. पोरी, हे पोरी, अचानक आलीस की ग, काय झालं, कोण काय बोललं का? तेव्हा मी आबाला मिठी मारत म्हणत होते, आबा काही नाही आबा, मला तुमची आठवण आली म्हणून आले. मग आबा बाहेरूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का? पोरगी आल्या की गापली, पोरगी आल्या की गापली. मग जेवणाच्या ताटावरून उठून माझी आई पळत पळत बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, इकडे इकडे तुकडा टाकून द्यायची. माझ्या गालावरून आपली आती बोट फिरवायची, कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, लेकी चल गे घरात, चल गे घरात. पप्पा काय नाही झालं पप्पा, 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. 2 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाली पप्पा, आता मी 10वीला गेले पप्पा, आता मी बाप विसरले होते पप्पा, मी बाप विसरले होते, मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते. पण आज शाळेमध्ये व्याख्यान ऐकलं, पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला. म्हणून पप्पा आज येऊन मी तुम्हाला मिठी मारते पप्पा, मिठी मारते पप्पा. पोरी, फक्त मिठी मार ग बापाला, बघ तुझा बाप हंबरडा फोडून रडेल पोरी, तुझा बाप हंबरडा फोडून रडेल पोरी. हे
बापाची किंमत त्या पोराला विचार. रे पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच निघून गेलाय. त्याला बापाची कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा. 4 वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं कुठल्या तर कोपऱ्यात. त्या पोराजवळ जायचं आणि त्या पोराला फक्त म्हणायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी जोराची खाली टाकून देत ते पोरग हंबरडा फोडतं. नका विचारू मला माझ्या बापाचं नाव, नका विचारू मला माझ्या बाप. डब्यात मी सापडलो होतो, तिथनं मला उचलून आणून इथं ठेवलंय. मला बाप माहित नाही, मला आई माहित नाही. नका विचारू मला. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप वाचतो बघ पोरी पोलीस स्टेशनला. ऐक, भांगरे साहेब त्याचबरोबर